नवापूर येथील भाजी मार्केट कमिटीच्या हॉलमध्ये सत्यशोधक महिला सभेच्या वतीनं भव्य सत्यशोधक महिला मेळावा उत्साहात पार पडला। या मेळाव्यात महिलांच्या आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर 15 ठराव एकमताने मंजूर करण्यात आले। प्रशासनाने या ठरावांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा महिलांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। मेळाव्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले रचित सत्याचा अखंड गायनाने झाली आहे। त्यानंतर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या होमाबाई गावित आणि शांताबाई गावित यांचा आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले लुगडं देऊन सत्कार करण्यात आला। या मेळाव्यामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून सुशीला मावळी साखरे, कॉम्रेड शीतल गावित, सत्यशोधक महिला अध्यक्ष कॉम्रेड गेवाबाई गावित तसेच ज्येष्ठ नेत्या होमाबाई गावित यांनी महिलांना मार्गदर्शन केले। विचार मंचावर कॉम्रेड मणिला गावित, रंगूबाई मावची, कल्पना गावित आदी उपस्थित होत्या। मेळाव्यामध्ये मंजूर ठरावांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थिनींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला अधिकारी आणि तक्रार निवारण यंत्रणा उभारावी अशी मागणी करण्यात आली। तसेच नवापूर, चिंचपडा, विसरवाडी आणि खांडबारा परिसर गांजामुक्त करावा व अंमली पदार्थ विक्रीवर कठोर कारवाई करावी, युवक आणि विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती मोहिमा राबवाव्यात असे ठराव करण्यात आले। याशिवाय आदिवासी महिलांना कसत असलेल्या जमिनीचा 7/12 उतारा देणे, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आदिवासी कोड तयार करणे, महिलांमधील कुपोषण आणि रक्तक्षय कमी करण्यासाठी विशेष योजना राबवणे, दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा वाढवणे, आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा वाढवणे, जंगलावर आधारित उपजीविकेसाठी बाजारपेठ उपलब्ध करणे, शेतमालाला हमीभाव देणे, कामगार महिलांच्या हक्कांचं संरक्षण करणे आणि समान कामाला समान वेतनाची अंमलबजावणी करणे आदी मागण्या करण्यात आल्या। तसेच गरोदर माता आणि आपत्कालीन रुग्णांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी गावातील आणि परिसरातील खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून पक्के डांबरी, सिमेंट, काँक्रीट रस्ते तयार करावेत। ज्या ठिकाणी रस्ते नाहीत तेथे नवीन रस्ते मंजूर करून बांधकाम सुरू करावे व त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा असा ठरावही मंजूर करण्यात आला। अध्यक्षीय भाषणामध्ये कॉम्रेड शीतल गावित यांनी ठरावांचे वाचन केले। उपस्थित महिलांनी हात वर करून ठरावाला एकमताने मंजुरी दिली आहे। कार्यक्रमासाठी हजारो महिलांनी सहभाग घेत बायऱ्या लढणाऱ्या, नवनिर्माण करणाऱ्या, लढेंगे जितेंगे, जमीन आमची हक्काची, आई सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, आई देवमोगरा माता की जय अशा घोषणा दिल्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड आरटी गावित, राजेश गावित, गोपजी गावित, रणजित गावित, जन्मसिंग गावित, दिवाणजी नाईक, सुनील गावित, रामदास गावित, रंगूबाई मावची, सुकर्या गावित, बाल्या गावित आदींनी परिश्रम घेतले। सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी मुख्य संपादक सुनील गावित, नवापूर। एकदम वाईट परिस्थिती आम्ही जेव्हा मागे चक्कर मारता लक्ष द्या में खूप वाईट वाट आहे। आम्ही मान ही शर्मेने खाली आहे की आपले समाज या देशा एक इंग्रज सरकार सोडो की पळक कोण लावणार समाज या देशात स्वातंत्र्य कोराहाती लढाई संघर्ष कराम एक नंबर समाजातो एक आपले समाजा आदर्श इतर समाज लिहिलेला आता आणि त्याच घटकेल आज आपले समाजा जे आपले पोहे आम्ही जी पिढी आहे ती पिढी बर्बाद कोण काम ये सरकार भी करेलो है, उच्च जात वर्ग है तो भी करेलो है कि आपले आदिवासी समाज वो अगला हमें विकिन अगला हमें जाने दो दे हरा होता नौकरी जाने दो दे या आधी अख्खे चमकीने कट कारस्थान कोण आपे पहाल बिघडवणा काम ये करेला है। ये तलाठी जावणे है, तलाठी बहिरत होमबोर्ड पोलीस स्टेशन है या बस स्टॉपा पासाडे 18, 17, 15 वर्ष पोहे गांजो पीते, सिगरेट पीते बहिर होते हैं। पोलीस वाला येता जाता अधिकारी येता जाता कागदोस काय अखेरले म्हणजे काय आहे की जाणून बुजून आपले पहाल ही व्यसना धीर कोनो आणि आपले समाज और समाप्त करना काम हे करेला या की आपण आजच्या या महिला मेळावा मा एक विनंती रही की एक ठराव आपा को हो की नवापूर तालुका मग ते चिंचपडा, विसरवाडी, खांडबारा आणि नवापूर या चारी शहरा ठिकाणी जे कादो गांजो व्यस्तोरे जो कादो या अंमली पदार्थ व्यस्तोरे त्या कडक कारवाई पासून तो कोणा भी अधिकारी किंवा कोणा भी नेते मंडळी नातेवाईक करे पण त्या कडक कारवाई येरा तुझे हे के आज या महिला मेळावा आज आपण ठराव होणार आहे। जर या प्रशासनाने आपल्या या मेळावा दखल नाही घेतली आज आपण ठराव होत्या तर येणारा देहा मोठो मोर्चा स्पेशल महिला मोर्चा काढेल ये जे गाजो विक्तरी किंवा अंमली पदार्थ विक्तरी हा अख्या दुकाने उलटा पलट कोयता हा की आपण प्रयत्न करू।
जर प्रशासनाने लक्ष देणं नाही तर. कारण की आपले समाज बर्बाद राहिलो आहे, आपली पिढी पोहे आखे बर्बाद राहिला आहे. ये हमाबाई जी अच्छा ती याच मुळे राहिला आहे. गांजो पिना, हरो पिना, अनेक प्रकारचं व्यसने, पण त्या व्यसनामागची बुद्धी ही खराब आहे आणि एवढे मोठे वाक्य आपोआप ते घडी येते हो. ते केस तबू हे थांबत होते. या आजच्या या महिला मेळावा आज आपण ठराव होणार आहे आणि आपण ज्येष्ठ नेत्या हमाबाई या खूप आभार मानो की त्या थोडक्यात त्या मान्य करूये, परंतु एक मौलाचा संदेश व आपण त्या भाषणाद्वारे दिला आहे. त्या पालन आपण हे करू हे आपल्या आजूबाजू जी आपले समाज आहे त्यात सुद्धा आपण की एवढे प्रकरण आहे आपल्या समाजात हे रणायत होते यासाठी आपण दखल लिहिलो आहे. अनेक मोठ्या घडी राहिल्या आहे. आपल्या नवापूर तालुक्यात सुद्धा त्या घटना घडली राहिल्या आहे. आज आपले आदिवासी वन हक्क कायदा जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी न करता आपल्याला जमिनीपासून देशोधडी लावा प्रयत्न हे बीजेपी सरकार, RSS सरकार प्रणित आणि हिने प्रशासन ही करेल आहे. तुम्हाला वन यारिकेने वन टीम यारिकेने यारे आपले जी कलेक्टर मॅडम है ते काले पुरस्कार देणं. पुरस्कार यासाठी देणं का ते केस तर एक शाळा आहे का ती शाळेत ते पोहे ऍडमिशन देणं. त्याच्यानंतर या नंदुरबार जिल्हा अनेक आरोग्य व्यवस्था सुधारावी, सोयी सुविधा आणि प्रयत्न करूया, योजनेसाठी प्रयत्न करूया आणि एक विकासा पर्व सुरू करूया. कलेक्टर मॅडम आहे का की ते काले पुरस्कार देणं. परंतु सत्य परिस्थिती जी है ती सत्य परिस्थिती है की या नवापूर तालुक्यात आरोग्य व्यवस्था ही अत्यंत बिकट गेले है. दवाखाने है, दवाखाना डॉक्टर मिळे नाही. हे बारीने बारी या गावामध्ये बाया येली आहे का? बारी या ठिकाणी 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलो आहे. खूप मोठी इमारत बांधली है दवाखाना, ना नर्स मिळे ना डॉक्टर मिळे. आपण अनेक मोर्चाद्वारे सुद्धा के पत्रव्यवहार कोई हो निवेदन देणे की बारी या ठिकाणी आरोग्य केंद्र तालुक्याला बांधलं आहे त्या डुकऱ्यावर होतं, कुत्र्यावर होत आहे. आम्ही आदिवासी महिला प्रस्तुती एरे किंवा काही अर्जंट पेशंट एरे तो रस्ता में दम छोड़ी है. तर ये जी गावां में आरोग्य व्यवस्था बळकट तयार होते यासाठी तुम्ही प्रयत्न करा. परंतु ना कलेक्टर वेळ है ना तहसीलदार वेळ है ना इने जी आरोग्य खातं आहे त्या वेळ आहे. आपल्या आदिवासी समाजात आपल्या आदिवासी बाहेर आदिवासी समाजात आरोग्य व्यवस्था ही भारी रीते उपलब्ध राहण्यासाठी कोर्टाल येणे आहे. आपले जी हक्क आहे आपली जी लढाई चालू आहे जल जंगल जमीन आणि त्याच बरोबर आपल्या आदिवासी समाजात जे इतर प्रश्न निर्माण झाले आता त्या प्रश्नासाठी आपल्याला एक मोठं आंदोलन उभं करणं गरजेचं आहे. आणि त्या आंदोलनामुळे आपली महिला शक्ती ही प्रबळ आणि भक्कमपणे आपल्याला आघाडी उभी करणं आहे. या किंवा मिळावं आहे. आज आपले पहा त्या पहा काही अशी आंदोलनापासून असेल किंवा काही अंशी आपल्या गोष्टीपासून आपल्या जमिनी प्रश्नापासून आपले आरोग्य, शिक्षण, रोजगार हे जे काही मुद्दे आहेत यापासून पुरुष मंडळी हे ते काही पसरण्यात राहिलेले आहे. तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढी व्यसनामध्ये पडे राहिलेली आहे आणि त्यास आता लक्ष नाही. आणि या समाजाला आपल्या समाजाला जर वठणीवली नाही रे आणि ज्या सरकारीच्या काही योजना आहेत त्या आपले वन जमिनीचे प्रश्न आहे, आपले आरोग्य प्रश्न आहे, आपले रोजगार प्रश्न आहे, या जर आपल्या समाजा पदरी पाडी येणार आहे तर आपल्या महिला संघटन हे मजबूत करून आहे. येणाऱ्या दिवसात आपण आपल्या जमिनीपासून विस्थापित करावे हे प्रशासन हे कारवाई करणार आहे. आज त्या प्रोसेस सुरू गेली आहे. गावागावात सामूहिक हक्क यानी वैयक्तिक हक्क या भांडणे निर्माण करून दिले आहे. आम्हाला प्रत्येक वेळेस आपलं मोर्चा आंदोलन असेल त्यावेळेस सरकार निर्देशनामध्ये ना कलेक्टर तहसीलदार निर्देशनामध्ये ना की या सामूहिक हक्क जे आहेत या चुकीच्या पद्धती घेता आम्हाला जे पिढ्यान पिढ्यावर जमीन कसी येते तो हक्क म्हणता
आणि तो हक्क दिन उरलो जो जमीन आहे त्या तुम्हाला सामूहिक हक्क करबवा ता आम्हा जीव पदक के ता ती सामूहिक हक्क करबो आणि जंगल जमीन जी आहे ती आम्हाही सांभाळली आहे ती सांभाळ आधी आम्हा कर्तव्य आहे म्हणजे जबाबदारी आहे आम्हा परंतु प्रशासनाल येण्या वन खाताल या सरकाराल तहके कानून आहे त्या आपले जी वनपट्टा आपण वन जमीन कशी खात आहे तीच जमीन सामूहिक हक्क आहे म्हणजे ता झाड लावा आहे तुम्हा अडचणी माया दहा त्या तुम्हा अडचणा माया दहा आणि मी तुमचा गट एक अखेकाची लढाई करून येते तेव्हा अरे तुम्हा नाही लढा तरी चालेल परंतु तेव्हा अडथळा माया दहा पण ती जो लढाई करी आपे हाटे आणि तुम्हा हाटे त्या हाटे तुम्हा बिजा हाटी काय को हा वेचायला दहा बरोबर नाही आपा काय को आहे बहा कवा वेचाई आपे दोनारा त्या कवा वेचाई तर आपा बोई हागला वेचा जाते नाही का बरोबर नाही अबे बाहा का वेचाई तेव्हा पा ते हागलाच वेचा जाते तहा का आता काय पैसे हा तवे अडचण बिरोतरी किंवा लो बिरोतरी का फुकट पैसे येणार आपण आपण ते काम करते 200 रुपये मजुरी आहे आणि वखत आहे टोळा एका 500 रुपये 1000 रुपये भेट जाताने 5 दिवस 3 दिवस रस्ता आपण मिळत जाणे या आटे काय की बाहेर जाते तर ते को आपण नाही कवा तहा का आपण जो बाहेरचं स्वाभिमान आहे तो आपा माने निकट आहे आपे जे आपे अंदर जी रहा आपे गुण जे रहा त्या मामा देखा जाता तर माय हो ब्याके आणि सावित्रीबाई ब्याके माय हमाला के सावित्रीबाई आपा आखाला के एका आईवाली कडे का आपे चरित्र होय नाही का बाईने चरित्र होय योग्य अंगठी ठेवी एका अपाय वागणं नाही अपाय बी आणि आपे पोहोयल बी ता योग्य आपे चरित्र होय अंगठी ठेवी का तुम्हा आवडेल तुम्हा तोडे एका अपाय वागणं नाही आणि आपे वागणूक जी आहे ती आपे आई ही नाके को काढी एक तुम्हाय वागे देखाड नाही आगो जो आपे है आयो जे आपे गुरु रहती आपे वाहने ही करे परंतु आगो जो रहे वो आपे पापा के को ऊपर हो जाए स्वतः पापा के को ऊपर हो जाए ये अपन आगो ही करे तो आगो को ही करे है एक तुम्हा इतिहा या फायदा तुम्हाला लेना है परंतु तुम्हाला एक काही नोकरी वर्गावर राहत असताना एक सरकारी नोकरी में आपण दररोज आहे तर आपल्याला एक योग्य वाईट होत आहे तर आपण जसंही बोलू शकते कहा का आपण सरकारी नोकरी भेटते योग्य आपण जर योग्य विरुद्ध बोलायचं आपणे तर ते कादा तरी मोबाईल फोटो काढले किंवा व्हिडिओ काढले ना आपे आपे जी नोकरी रहते आपण गमावा पडे यासाठी आपण ठाका सुद्धा रवा पडे यासाठी आपण इकडे का तुम्हा चुकी नसताना सुद्धा हे तुम्ही चुकी तुम्ही सहन होणं नाही तर आपण नोकरी असो किंवा नसो हे आपे बाईसाठी आहे पोहीसाठी आहे ना तर तुम्ही जर चूक ना आली तर तुम्हाला चुकीच्या मार्गे तर उभा राहिलं नाही किंवा तुम्हाला नोकरी जरी आली तरी तुम्ही त्या चुकी जर ना आली तर तुम्ही ती चुकी आली ती तुम्हाला ती स्वीकारणं नाही आणि एक कोणतं ना पडणं हे का आम्हाला जी मग आई शिक्षण देणं किंवा जे आपले महामना होई आपल्यासाठी एक धडपड कोઈને पोहेसाठी बाईसाठी शिक्षण उभाया ती आपल्या साक्षीदार बनील ती हिम्मत कोईन आपल्या चुकीच्या मार्गाला न जाता हिम्मती कोई आपल्या उभा राहिना आणि समाज जी आहे त्या चूक आपली देखाडीता पडणारी त्या फायदा काही आहे का एक तर एकटा मोबाईल उतारली तरी सुद्धा आपण जर तर चुकतारी नाही जी आपल्याला चूक देखाडी रे ही तुम्ही चूक आहे परंतु आम्हाला ती मूल्यवान समजाडी देणे का हे आम्ही चूक नाही येते तर ती महिला एक ती नोकरी उतारता वाचे परंतु एक गावागावाમાં किंवा ती महिला एक नाम निघ आहे का ही महिला एक नोकरी असून सुद्धा ती नोकरी विचार नाही करू आणि
या श्रीमंत नाही राहत होते. काही ठिकाणी परिवाराला एक हारा जीवन जगते तरी सुद्धा पुरुष बाईला काही ठिकाणी त्रास देतात. गो अख्खा हारा असून पैसे लता कपडे अख्खा हारा असून देखील बाहेर जर त्रास देतात की बाहेर काय पुढे काही कामाचा पुढे आणि त्या ठेकेदार हा पाहायला गेले काम करता पिया पुढे त्यासाठी ठेकेदार बी एक अख्खा कांके मागे काय करत होते मजदूरच करत होते ना मागू तीच करत होते. नंतर आता आम्ही लाडकी बहीण आहे तर आखे बँकेमध्ये जाते तर बँकेवाला सुद्धा एक सांगते का जहाँ पे शेती आहे ते शेती कोण खात आहे परंतु जहाँ पे शेती नाही आहे ते काय करत होते बँकेमध्ये कर्ज काढत होते आणि आम्ही कर्जदार राहत होते आणि आम्ही ते परतफेड करताच ते जीव प्राण निघणार होते एक बँकेवाला होय. नंतर पोलीस जे येतात त्या काय करतात एक आभार दोयला तर हीच थोडा कोंडाळी देत का नाही का आम्ही आभार बाईने दोया हीच थोडा आपण नाही कोंडाळी दे का बोला ते आपण काय अरे कोथा आपण सौदा बाजारी कोथा त्या का तुम्हाला कोला पैसे दहा तव्या का तुम्हाला कचरी म्हणा टाकते काय करू ही सोडी दाहू नाही का. तर पोलीस मी एक वाटतं का आपल्या काय राहत होते चढूच राहत होते हा बापाय काय कोणा जुलूमच कोणा नाही का. जर आपण तर नाही माने आपण जर देहाय तर आपले सौदा बाजारी आपण जर तर नाही माने तर ते काय करत आहे आपण पोलीस स्टेशनमध्ये जाते नंतर तर तारखा पाडणं तर खर्च वाढतच आहे. हे काय पोलीसवाला काम आहे वकील काय का आपण पोलीसवाला कोणते ते ना पास आपण वकील पण जा पडी नाही एक आपण ताज होय राहून मग आम्हाला जाऊ नाही वकीला पण जा पडणार बा वकीला हीच इशारा का नाही काय करत होते जुलायच होते नाही का आम्ही होणार हे आम्ही वराड चालू आहे पास काय ओढी होणे जुलाई ना नाहीच काठी पडे गाव पास काय कोणा पोलीस स्टेशनला जाय पोलीस स्टेशनला काय काय कोणा पास वकीला बजायचे यासाठी वकीला दिनांक उठ्या का आज खूप जुलाई